चिंकीचे बाबा, तुमचं मायावर किती प्रेम आहे. लय. तुम्हाला माहिती आहे, शहाजहान त्याच्या बायकोसाठी ताजमहल बनवलं होतं आणि दशरथ मांजेची बायको पहाडावरून पाय घसरून पडली, तर त्यानं पूर्ण पहाड तोडून रस्ता बनवला. आता तुम्ही सांगा, तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता? मी त्यासाठी ताजमहलनं रस्ता का झोपडी नाही बनवणार. ठीक आहे, मग बेसन शेळ्या पाव मांडतो तुम्हाला आणि पनीरची भाजी केली ते गायली देतो टाकून. पागल गेन आहे का बाबा, बायको पनीरची भाजी गायले देतो म्हणते टाकून. हा हा हा, मजाक करू राहिलो मी. मजाक नाही समजत म्हणाल तुले. खरंच मजाक करत होते का? हो, खरंच मजाक करतो तो. आता तुझ्यासोबत खोटं बोलणार आहे का मी? आता खोटंच बोलायला लागन ना, खरं बोलून का उपास थोडी राहायचं आहे मला. काय म्हणलं? मी काहीच नाही म्हणलं. ते पाय कोणतरी बाहेर आवाज देऊ राहिलं तुले. ठीक आहे. ताई, ओ म्हणाल ताई, हाय का म्हणलं घरी का गेला माहेरी? रुपा होय वाटते. आता हे काय लिहिली? ताई, ओ म्हणाल ताई, हाय का म्हणलं घरी? हो, घरीच आहे. काहून रुपा असं काही सकाळी माहेरी पाठवतो मला? मी गावात राहिली तर गमत नाही का तुला? गमते ना ताई, तुम्ही गावात असल्यातच तर गमते. मी म्हणलं आवाज देऊ नये, बाहेर नाही निघाल्यात गेले असं म्हणलं उन्हाळ्याच्या माहेरी. नाही नाही, आता कुठं माहेरी. माहेरी जासाठी चांगलं नशीब पाहिजे. एवढं चांगलं कुठं माहेर नशीब? बोल ना, कायसाठी आली तू? ते तर सांगितलंच नाही तुला. मला का नाही ताई, शेण पाहिजे होतं एक टोपलं. आज घरी हो म्हणलं तर भीती सारून घेतो म्हणलं बाहेरून. असं तर द्या नाही खांदी टोपलं शेण. थोडं लवकर यायला लागत होतं रुपयातून. चिंकीच्या बाबाने आत्ता अर्ध्या तासा पहिले खात्यावर नेऊन टाकलं शेण. थोडं लवकर नाही आलं तुला? मी अर्ध्या तासा पहिलेच निघाले होते ताई, पण हे वेळेवर तुमचे बापूजी जेवायला वाढ म्हणे, तर त्याला कांदा द्या, मीठ द्या, तेल द्या, पाणी द्या, याच्यातच उशीर झाला. हो व, माणसाचं काम तसंच राहते. हाती हाती पाहिजे सगळं. एकाच जागी राहते सगळं, पण तिच्या तिथून खायला जड जाते त्याला. हो ना ताई. बरं जाऊ दे, आता डायरेक्ट कांता मावशीच्या घरी जा आणि शेण घेऊन ये. माझं नाव सांग, मी पाठवलं म्हणून देते ह्या शेण तुला. ठीक आहे ताई, असंच करतो. हो, आता जा पटकन. हा माय, हे तर कांता मावशी होय. कुठे चालली हे? रुपा, कुठे चालली वा टोपलं घेऊन? मी का मावशी तुमच्याच घरी येत होती आता. हो का? जा ना मग घरी. आहे ना लक्ष्मी? मावशी, मला वहिनीचं नाही, तुमचं काम आहे. हो का? मग कोणतं काम आहे माय, सांग ना मला. मला का नाही, एक टोपलं शेण पाहिजे होतं मावशी, आज भीती सारवाले. तर भेटन काय खान टोपलं शेण? हो भेटते. चल, मी कोठ्यातच चालली. मला बैलाले पाणी पाजायचं आहे. प्रकाशचे बाबा, तुम्ही तर वावरत होते ना? हो, वावरतच होतो, पण आता काही वानेर गिन्नेर नव्हते. तर आलो मग इथं बैलाले पाणी पाजाले. मी बैलाले पाणी पाजायसाठी चालते. आता म्हणलं उन्हाळ्याचे दिवस आहेत, तहान लागते बा, तर मी पाणी पाजायला चालते. बरं झालं लवकर आले तुम्ही. हो. काय व मावशी, पाय माय काकाजी किती कामाचे आहे. वावरातले करते ना घरचंही करते. कारण नाही तर का मग कोणाला सांगन? हो बाई रुपा, मला काही त्या मावशीची गरजही नाही. मी एकटाच करतो. हो ना काकाजी, कामाचे आहे तुम्ही. ठीक आहे, मग तसं असं तर जातो मग मी माहेरी 3-4 महिन्यासाठी. ते काकाजी कामाचे आहेत, करते ते घरचे करते आणि वावरातले करते. मी तर काही कामाचेच नाही. मी तर काम चोरच आहे. नाही नाही, असं कसं करतं? 3-4 महिन्यासाठी माहेरी माहिती पूर्ण वाका होऊन जाईन. इथं घरचं करत बसेन का वावराचं करत बसेन? मावशी तरच देतो मा काकाजीले, साधी सुधी आहे तरच देते का त्याला? तरच काय देतो, मजाक करतो त्या काकाजीची. एखादी टोपलं शेण आहे का बैलायचं? हो आहे ना. कोणाला पाहिजे? हे रुपाबाईले पाहिजे. आज घरी आहे तर भीती सारवत म्हणते, तर तिला पाहिजे एखादं टोपलं शेण. हो, अंदरच आहे ना. एखादी टोपलं आहे, घेऊन जा. बरं झालं लवकर आलं. तर मी खातावर नेऊन टाकणार होतो शेण. जा मग, आता वावरात बांधतो मी अंदर बैला. चल गड्या, आता लवकर लवकर जातो, मग पुन्हा घरी जाऊन नाही रे काम आहे. आता हे शेणाचं तर झालं काम, निबटलं. कोण आहे ही गड्याबाई? दिसून नाही राहिली, तोंडी नाही दिसू राहिली. म्हणून झाकूनच ह्या टोपल्यानं कोण आहे? एवढं मोठं टोपलं घेऊन जाऊ राहिली. विचारू का कोण आहे तर? चल विचारूनच पाहतो. कोण आहे जी? तुम्ही एवढं मोठं टोपलं घेऊन चालल्या, तुमचं तोंडही नाही दिसू राहिलं. मी बहीण रमा, मी बहीण रुपा होय. रुपा काऊन दिसणार राहिले की तुला? माय कपड्याहून मा चेहऱ्याहून सोडतं. अरे हो गड्या, हे तर रुपा आहे. कुठं चालली तू एवढं मोठं टोपलं घेऊन शेणाचं? काही नाही, आज घरी हाव म्हणलं तर भीती सारून घेतो बाहेरून बाहेरून. हो का? चांगलं आहे, चालू दे. तू कुठे येऊन राहिली दुपारची? मी काही नाही, दुकानात जातो म्हणलं. एक चहापत्तीचा पुडा आणायचा आहे, चहापत्तीचा पुडा संपला तर. बरं येतो मग रमा. इथे रुपा होय वाटते. मस्त आहे, चोट्टी शेण चोरून नेऊ राहिली माझ्या घरचं. आता हिच्यासाठी मी गाई वासरं पुसतो का? म्हणजे हिले शेणण्यासाठी आयते नेऊन चालली चालली विचारतही नाही एक शब्द. चालले काले बोलतोस हिच्यासोबत का आहे तिचं हे.
काय व रुपा मागायचं करायला येतं का तू येतं का चारा टाकायला का मी टाकतो मागायचं मी करतो का तू करतं मीच करतो ना मागायचं. आता त्या तुमच्या गाई करा का नका करू, मला का सांगू राहिले तुम्ही करता तर? मला का सांगू राहिल्या म्हणतात तर मग कायले मागायचं शेण नेऊन चालली नेतं तर नेतं 2 शब्द विचारताय नाही तुला तोंडही नाही बोलाले. चंदा हे काय त्या गाईचं शेण नाही तर काय एकटी तुझीच काय आहे? गावात 10 गाई आहे, कुठून नाही आणू शकतो मी? त्याच गाईचं आणणार आहे का? खोटी नको बोलू माझ्यासोबत खोटी नको बोलू. मला माहित आहे हे कुठून आणलं तू शेण माझ गायचं नेलं. पागल आहे का हे? हिला सांगतो दुसरीकडून आणलं तर ऐकत नाही. बॅड गॅट झाली का हे? मस्त आहे वे रुपा तू माझ गायचं शेण नेते आणि मलाच बॅड म्हणतं. मी का गोटे मारतो का लोकायले मला म्हणून राहिली बॅड झाली का तू ससन बॅड मी नाही. जाऊ दे आता, मला काही त्यासोबत बोलायचं नाही आहे. मला हे लय काम आता, मी काही त्यासोबत बोलत नाही. घरी जाऊन लय काम आहे, तू राह इथं बडबड करत. चाल पहिले ते शेण ठेव ना मग जा इथून. नाही आता हे आधी मारखान्यावर आता द्या लागते, देतो आता इले कानाखाली हिचे. काय होय चष्मिशवानाची द्या लागते का त्या कानाखाली चष्मिशवानाची? पहिले हे सांग मागायचं शेण काय नेलं तू ना बिना विचारता नाहीत का तुला चोट्ट्या वानाचे? मी तुला किती वेळची सांगू राहिली मी नाही नेलं. थांब आता देतोस तुला 2 त्या कानाखाली. तेव्हाच तू अक्कल जागेवर नाही तर तू अशीच करशील कोणासोबत. थांब तुला देतोस आता. मला मारतो थांब तुला देतो त्या गलावर चांगली जोरात देतो चपकन. मला मारतो तुझीच गलती आहे. मला मारतो थांब देतो ते एक. बोलशील मला सांग आता लवकर. बोलशील का मला असं? सोडणं कुत्रे केस सोडणं माय दुखू राहिले डुकऱ्या वानाचे सोडणं माय केस सोडणं दुखू राहिले केस कुत्रे सोडणं डुकरे वानाचे. मला डुकरे म्हणतो थांब. मला डुकरे म्हणतो तू? आई काकूचं भांडण चालू आहे. आई काकूचं भांडण. अमाई काय झालं ह्या दोघीले काऊन अशा भांडू राहिल्या ह्या? काय माहित मावशी, आता पाहू विचारून का म्हणते तर पोरीने सांगितलं मला भांडण चालू आहे म्हणे काकूचं. चाल लवकर जाऊन सोडू भांडण त्याचं. काय व तुम्ही थोडसाठी भांडता का झालं एवढं भांडले एवढ्या मारापिटीवर राहिले का झालं असं? मावशी मी कांता काकूच्या इथून शेण आणलं टोपला भर नेले, वाटलं हिच्या घरचं आहे. मी किती वेळा सांगितलं त्या इच्छा नाही तरी म्हणले चोट्टी म्हणे असं म्हणे तसं म्हणे आणि स्वतःच भांडायला लागली माझ्यासोबत. तर मग भांडण झालं आमचं. हो का एवढ्यासाठी भांडायला लागते का? मी शेणासाठी नेलत का होते शेण वापरासाठीच राहते ना. बरं जाऊ तिथे जे झालं ते. मोनाली तू रुपाली घेऊन जा आणि रमा तू तिचं टोपलं घेऊन जा घरी. मी नेतो चंदाले घरवरी. हो मावशी ठीक आहे ना तर मी ना रमा. पहा मग मित्रांनो एवढ्या कारणासाठी भांडते ह्या बाय. तुम्ही भांडता का एवढ्या कारणासाठी शेणासाठी? व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू आता पुढच्या भागात.